पोटनिवडणूक त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांमधली सार्वत्रिक विधानसभा निवडणूक याच्यासाठीचं मतदान हे दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 हे मतदान करण्यासाठीचा वेळ आहे आणि यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये 27 लाखांपेक्षा जास्त मतदार हे त्या दिवशी मतदान करण्यासाठी पात्र आहेत। त्या अनुषंगाने आपली सगळी तयारी झालेली आहे। एकूण 15,886 कर्मचारी हे प्रत्यक्षपणे मतदान प्रक्रिया घडवून आणणार आहेत। त्यांच्यासोबत 8,000 पेक्षा जास्त सुरक्षाकर्मी, ज्यामध्ये पोलीस, होमगार्ड, CAPF चे सगळे जवान येतात। त्याचबरोबर जवळपास 25 ते 30,000 इतर कर्मचारी, असं एकूण 50,000 कर्मचारी या मतदान प्रक्रियेला सुरळीतपणे घडवून आणण्यासाठी हे कार्यरत असतात। यासाठी आवश्यक तेवढ्या सगळ्या EVM मशीन्सच्या सुरक्षितपणे आणि पारदर्शकपणे आपण पोहोचवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे काही इतर सगळे निकष आहेत, सगळे निर्बंध आहेत, त्याविषयी सुद्धा आपण कारवाई करतो आहे। उमेदवारांना, राजकीय पक्षांना सुद्धा यात वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे। तर या अनुषंगाने माझं सर्व मतदारांना आवाहन आहे की आपण 20 तारखेला निश्चितपणे येऊन मतदान करा। त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा या आपण उपलब्ध केलेल्या आहेत। मतदान गतीनं व्हावं, सुरळीतपणे व्हावं यासाठी आपण विशेष प्रशिक्षण हे सगळ्या कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे आणि विशेषतः नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये आपल्याला एक आगळावेगळा अनुभव मिळेल की 2दा मतदान एकाच ठिकाणी करण्याचा। तर हा एक चांगला अनुभव घेण्यासाठी आपण निश्चितपणे दिनांक 20 तारखेला मतदान करावं। आपल्याकडे एपिक कार्ड असेल, मतदान ओळखपत्र, तर ते वापरावं। ते नसल्यास आपल्याकडे 12 वेगळ्या प्रकारचे जे कार्ड्स आहेत, फोटो IDs, त्याचा सुद्धा वापर होऊ शकतो। जसे की आधार कार्ड असेल, फोटो असलेले बँकेचे पासबुक असेल किंवा कामगार विभागाने दिलेले कार्ड असेल, नरेगाचं जॉब कार्ड असेल, असे 12 प्रकारचे वेगवेगळे कार्ड आपण वापरू शकतो। मात्र एपिक कार्ड हा आपला महत्वाचा पुरावा हा आपण जवळपास सगळ्याच मतदारांपर्यंत पोहोचवलेला आहे। एवढे सगळे जे परिश्रम चालतात त्या सगळ्यांमागचा हेतू आज असतो की आपल्या सगळ्या मतदारांना मतदानासाठी संधी मिळावी आणि ही संधी आता आपल्या सगळ्यांना उपभोगायची आहे आणि 20 तारखेला निश्चितपणे आपल्या सगळ्यांना नांदेड जिल्ह्याचं नाव रोशन करेल अशा प्रमाणामध्ये मतदान करायचं आहे। सर, निवडणुकीचा प्रचार संपला म्हणजे काय झालं, काय करावं, काय करू नये? सार्वजनिक प्रचार जो आहे तो दिनांक 18 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आता संपलेला आहे। इथून पुढे कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक सभा किंवा ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो की आता लाऊडस्पीकर कुणाला वापरता येणार नाही, त्याचप्रमाणे इतर अनेक निर्बंध आता इथून पुढे लागू होतील। विशेषतः एक नवीन सूचना यावेळेस जी मतदान आयोगाची आहे की मतदान केंद्राच्या बाहेर जे राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांचे बूथ लागतात त्या ठिकाणी ते अत्यंत साधे बूथ असावे। कुठल्याही प्रकारचा ध्वज किंवा चिन्ह त्या ठिकाणी अलाउड नाही। याविषयी आपण सगळ्या पक्षांना आणि उमेदवारांना सुद्धा लेखीमध्ये कल्पना दिलेली आहे। सर, मतदानाच्या दिवशी EVM मशीन बंद पडली तर? मतदानाच्या दिवशी EVM मशीन ही बंद पडण्याची एक अतिशय कमी परंतु ती शक्यता असते आणि साधारण लोकसभेचा आपला गेला अनुभव आहे की 1% पर्यंत मशीनमध्ये रिप्लेसमेंट ही करावी लागते। त्यासाठी आवश्यक तेवढा रिझर्व्ह मशीन्स आणि त्याचं प्रशिक्षण सुद्धा आपल्याला दिलेलं आहे। साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये मशीन रिप्लेसमेंट होते आणि नंतर त्याची आपण तपासणी करून तातडीनं मतदान सुरू करतो। खरं तर निवडणूक आयोग आपल्याला 10% अतिरिक्त मशीन देत असतं की रिप्लेसमेंटसाठी जर लागेल तर। त्यामुळे मशीन बंद पडणे किंवा बदलावी लागणे ही काही फार वेगळी अशी गोष्ट नाही। मतदान यंत्र आहे ते शेवटी, आणि यंत्र म्हटल्यावर त्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात। मुख्य हेतू आपला हा असतो की मतदान सुरळीतपणे झालं पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक ती सगळी आपण काळजी आहे ती या दृष्टीने घेत आहे। सर, नांदेड लोकसभा मतदारसंघात 2 वेळा मतदारांना मतदान करावं लागणार आहे, तर यामध्ये वेगळेपणा काय? नांदेड़ की सियासी, समाजी, माशी और अवामी खबरों के साथ इश्तिहारात के लिए हमसे राब्ता करें।